व्हिडिओची सुरुवात बघून तुम्हाला कळालंच असेल की आम्ही पोहोचलो होतो मांगीतुंगीला। वणीच्या देवीचं दर्शन करून आम्ही निघालो होतो मांगीतुंगीला। साधारण हा 2 ते 2.5 तासांचा रस्ता आहे। वणीचा घाट खाली उतरला की पुढे नंदुरी, कळवण, सटाणा, ताराबाद, बिलवड अशा मार्गाने आपण मांगीतुंगीला पोहोचतो। मांगीतुंगीला जाऊन काय काय केलं, तिथे जेवण कसं आहे, राहण्याची व्यवस्था कशी आहे, मांगीतुंगीवर कसं चढायचं, किती वेळ लागतो, ही सर्व माहिती पुढे व्हिडिओमध्ये दिलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नाशिकपासून मांगीतुंगी साधारण 125 किलोमीटर अंतरावर आहे। जवळ पोहोचताच आपल्याला इथे मोठा बोर्ड पण दिसतो आणि आत वळताना मोठी कमान पण आहे। तर बोर्डवर लिहिल्याप्रमाणे आपल्याला साधारण 6 किलोमीटर आत जायचं आहे, जिथे आपलं सिद्धक्षेत्र आहे आणि जिथे धर्मशाळा देखील आहे, राहण्याची व्यवस्थित सोय आहे। कमानीतून आत प्रवेश केला की लगेचच दुरून आपल्याला हे मांगीतुंगीचे पहाडाचे दर्शन होते। बघा बरं किती सुंदर हे पहाड दुरून पण दिसत आहे। जसजसे जवळ पोहोचत होतो तसे मनात एक प्रकारचा आणखीन उत्साह वाढत होता की कधी एकदा पहाडाजवळ पोहोचतो। जाताना रस्ता पण नीट आहे बरं का। धर्मशाळेत पोहोचलो की पार्किंगसाठी खूप छान मोठी जागा आहे। इथे 3 मंदिरे आहेत, 2 पार्श्वनाथ भगवानांचे आणि 1 आदिनाथ भगवानांचं। राहण्यासाठी मोठी धर्मशाळा आहे, जसं की म्हटलं त्यामध्ये प्रशस्त खोल्या आहेत आणि अगदी स्वच्छ पण आहे। संध्याकाळी वेळूपर्यंत जेवणाची व्यवस्था आहे, जेवण अगदी उत्तम आहे। त्यानंतर इथे 7 वाजता मंदिरात रोज आरती होते। चला मंदिरात दर्शन घेऊयात आणि आरतीला जाऊयात। त्यानंतर एक एक अशी पद्मावती माता, धनेंद्राची पण आरती केली। आरती झाली, धर्मशाळेच्या आवारात थोडीशी शतपावली पण केली आणि दुसऱ्या दिवशी लवकर उठून मांगीतुंगी दर्शनासाठी निघण्यासाठी आम्ही उत्साहामध्ये झोपी गेलो। पहाटे साधारण 5:15ला आम्ही असे काहीसे तयार होऊन मंदिराजवळ आलो होतो। दर्शन घेतलं। मंदिराजवळ जीप तयार असते, जी आपल्याला पायथ्याशी नेऊन सोडते। प्रत्येकी 20 रुपयाचं तिकीट आहे। साधारण 10 मिनिट लागतात, आपण त्या मांगीतुंगी गिरीच्या पायथ्याशी पोहोचतो। जर तुम्हाला पूर्ण पहाड पायी चालायचं असेल तर शक्य तितक्या लवकर पहाड चढायला सुरुवात करा। पहाटेच्या उत्साहामध्ये अंधारामध्ये किती रस्ता पटपट चालतो हे लक्षात पण येत नाही आणि दुपार झाल्यावर उन्हाचा त्रास पण होत नाही। जीपमधून पायथ्याशी आपण उतरलो की तिथे आपलं नाव नोंदवून घेतात, जनरल रजिस्ट्रेशन आहे ते। चला तर मग सुरुवात करूयात मांगीगिरी चढण्यासाठी। नमोकार मंत्राचा जाप केला, देवाचं नाव घेतलं आणि चढायला सुरुवात केली। खूपच अंधार होता, अजून 6 वाजलेत बघा। मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशामध्ये आम्ही चढायला सुरुवात केली। आमच्याबरोबर एक तिथेच ओळख झालेली फॅमिली होती। जितके जास्त जण असतील ना सोबत, तेवढेच छान एकमेकांना सोबत होती। सुरुवातीला अंधार होता आणि ओजस्वी लवकर उठल्यामुळे ओंकारने तिला कमरेला असं छान बांधून घेतलं होतं आणि तो चढू लागला होता। अगदी एक 80 ते 100 पायऱ्याच ती ओंकारच्या कडेवर होती। आम्हाला वाटलं पण नव्हतं, पण ओजस्वीने पूर्ण मांगीतुंगी पहाड चढून उतरलाय बरं का। तर चढताना उतरताना आम्ही काय काय गंमत केली आहे ते नक्की व्हिडिओमध्ये पुढे पहा। आम्ही मांगीतुंगीला गेलो होतो साधारण डिसेंबर एंडला, त्यामुळे भयंकर थंडी होती, म्हणून स्वेटर, टोपी, एक्स्ट्रा शाल पण मी वर जाताना नेली होती आणि तिथेच आमचं गणित चुकलं। ते कसं आणि काय व्हिडिओमध्ये पुढे मी सांगतेच। या अंधाऱ्या प्रकाशात चढताना आम्ही सुरुवात केली होती ती चांदण्या बघत, आणि आता बघा बरं किती छान असं सूर्योदय होतोय, मस्त। तर आज आपण निघालो होतो पहाड पायी चालत। तुम्हाला जर शक्य नसेल तर तिथं डोली पण आहे। साधारण 3500च्या वर इथे पायऱ्या आहेत। मांगीगिरीवर म्हणाल तर ते तिथं तुम्हाला सोडतात आणि तुम्हाला प्रदक्षिणा घालून यावी लागते। तसंच तुंगीगिरीवर पण ते तुम्हाला खाली सोडतात, वर थोड्याशा पायऱ्या चालत जाव्या लागतात। अजून पुरता उजेडही पडला नव्हता। मॅडम एकदम फ्रेश झाल्या होत्या आणि खूपच उत्साहाने पायऱ्या चढायला तिने सुरुवात केली होती। थोड्या थोड्या चांदण्या अजूनही तिला दिसत होत्या बरं का। त्या बघत बघत पटापट पायऱ्या चढत होती आणि आम्हालाच सांगत होती, चला पुढे चला पुढे, जसं की हिला पुढचा सगळा रस्ताच माहिती आहे। तिचा उत्साह बघून आमचाही उत्साह द्विगुणित झाला। तिने जसं की मनाशी ठरवलंच होतं की मी आता चढून उतरेपर्यंत अजिबात कुणीही मला कडेवर घ्यायचं नाही, आणि ते तिने पूर्ण करून दाखवलं। जसजसं वर चढतोय तशी ही मूर्ती आता जवळून दिसत होती। ही आहे 108 फुटाची भगवान वृषभदेवांची मूर्ती, एकाच पाषाणामध्ये कोरलेली। या मूर्तीपर्यंत पोहोचण्यासाठी साधारण 1000 पायऱ्या आहेत आणि तो आपण पहिला टप्पा आपला पूर्ण करत आलो होतो।
बरं, या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी या 1000 पायऱ्या तर आहेच, पण दुसरा मार्ग पण आहे आणि तो मार्ग म्हणजे जीप, जी अवेलेबल असते 8 वाजल्यापासून. डायरेक्ट धर्मशाळेपासून पण अवेलेबल असते किंवा आपण जिथे मांगीगिरीच्या पायथ्याशी उतरलो होतो तिथून पण अवेलेबल असते. जर आपण मांगीतुंगीगिरीच्या पायथ्यापासून ही जीप केली तर प्रत्येकी 100 रुपये असं याचं तिकीट आहे. अगदी 10 ते 15 मिनिटामध्ये पहाडाच्या पायथ्यापासून ते या मूर्तीच्या पायथ्यापर्यंत आपल्याला ही जीप आरामात सोडते. सूर्योदय होत होता तसतसं हे दृश्य आणखीनच सुंदर दिसत होतं. बरं, माझी एक चूक काय झाली की मी वर जाताना सोबत बॅग नेली होती. बॅगमध्ये ओजस्वीसाठी खाऊ, पाण्याची बाटली आणि विचार केला की खूप जास्त थंडी असेल तर सोबत शॉल पण असू द्यावी, ज्याची अजिबात गरज नव्हती. कुठलीही मोठी बॅग, जड गोष्टी सोबत वर जाताना घेऊन जाऊ नका. जी चूक मी केली ती नक्कीच तुम्ही करू नका असं मी सांगेन. वर चढत जातो त्यामुळे थंडी न वाजता उलट घामच येतो. अजिबात शालची वगैरे गरज नाही लागत आणि वर माकडांची संख्या खूप आहे त्यामुळे बॅग बघून तर ते नक्कीच मागे लागतात. तर वर जाताना लक्षात ठेवा की अष्टकाचा डबा पण नेऊ नका. एक छोटीशी पिशवी गळ्यात अडकवा, त्यामध्येच अष्टक घ्या. अगदीच लागत असेल किंवा लहान मुलं असेल सोबत तर हलका खाऊ घ्या, पाण्याची छोटी बाटली घ्या, पण जास्तीचं जड अजिबात घेऊ नका. आम्ही या मूर्तीच्या पायथ्याशी पोहोचलो होतो. वर जाण्यासाठी एकतर पायऱ्या आहेत किंवा लिफ्ट आहे आणि ह्या दोन्ही सुविधा 8 वाजता चालू होतात. आम्ही 8च्या आधीच पोहोचलो होतो त्यामुळे या सुविधा अजून चालू झाल्या नव्हत्या. लिफ्टनी वर मूर्तीजवळ जाण्यासाठी कुठलेही चार्जेस नाही आहेत, कुठलेही तिकीट नाही. हे बंद असल्यामुळे आम्ही पुन्हा मागे निघालो. या माकडांच्या भीतीमुळे आम्ही काय केलं, ही जी बॅग मी जड आणली होती उगाचच विनाकारण ती समोर घेतली आणि थोड्या वेळी तर त्याला मी ओढणीच बांधून टाकली. बघा ना किती सुंदर आहे हे दृश्य. मांगी आणि तुंगी हे एकाच पर्वताच्या 2 उंच कडा आहेत. मांगी हे नाव म्हणजेच 2 बहिणी मांगी आणि तुंगी यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. मांगी हे समुद्रसपाटीपासून 4334 फूट उंचीवर तर तुंगी हे 4366 फूट उंचीवर आहे. मांगी टेकडीवर 6 गुहा आहेत आणि तुंगीवर 2 गुहा आहेत. चला आता आपण पोहोचत होतो आपल्या महत्त्वाच्या टप्प्यावर म्हणजेच मांगीगिरीच्या कडावर. हे वानर काही पिछा सोडत नाही, पण त्यांना अजिबात त्रास द्यायचा नाही. आपण आपल्या एका बाजूनी चालत राहायचं. तसेच मांगीगिरीवर 600हून अधिक तीर्थंकरांच्या प्रतिमा आहेत. मूर्तीवर शिलालेख पण आहेत, पण ते थोडेसे अस्पष्टच आहेत. आता आपण मांगी पहाड जे आहे ते पूर्णपणे चढून वर आलेलो आहोत. हे बघा किती छान भिंत वगैरे बांधलेली आहे. चला पुढे ज्या गुहा, मंदिरं, पाण्याचे कुंड आहेत ते पण दाखवते. जैन मुनींच्या मूर्ती आहेत, चरण पादुका आहेत. पुढे गेल्यावर आदिनाथ भगवान, शांतीनाथ भगवानांच्या गुहेमध्ये संस्कृत भाषेत दगडांवर अनेक शिलालेख पण लिहिलेले आहेत, पण हे स्पष्ट दिसत नाहीत. काही गुफा या दरवाजांनी बंद आहेत. काही गुफांचे आपण दरवाजे उघडून दर्शन घेऊ शकतो. जसं की ही भगवान महावीरांची गुफा जी बंद आहे. विक्रम संवत 1400चा शिलालेख अजूनही आदिनाथ गुहेत आहे. सीताजी, महावीर, आदिनाथ, शांतीनाथ, पार्श्वनाथ भगवान आणि रत्नत्रय यांच्या गुहा आहेत. पुढे गेल्यावर आपल्याला बघायला मिळेल बलभद्र स्वामी यांची पाठीची प्रतिमा. भगवानांची अशी प्रतिमा इथे का आहे तर याची गोष्टच इथे लिहिलेली आहे. ती तुम्हाला पुढे चालता चालता सांगते. पुढे आहे भगवान आदिनाथांची गुफा जी की बंद आहे पण बाहेरूनच दर्शन घेता येतं. त्यानंतर येते शांतीनाथ भगवानांची गुफा. सगळ्या बाजूनी इथं मूर्ती भिंतीवर कोरलेल्या आहेत. त्यानंतर पुढे येते पार्श्वनाथ भगवानांची गुफा जिथे आतमध्ये जाऊन दर्शन घेता येतं. असंच हे दर्शन करत करत आपण पुढे येतो आणि अशा प्रकारे प्रदक्षिणाच आपली मांगी कडावर पूर्ण होते. गुहांमध्ये गुहांच्या बाहेर भरपूर अशा मूर्त्या कोरलेल्या आहेत. चला आता प्रदक्षिणा पूर्ण होत आली होती त्यामुळे आम्ही ठरवलं की छान छान आता फोटो काढायचे.
तर बलभद्र स्वामींची जी पाठीची प्रतिमा आहे ती तशी का आहे याची गोष्ट मी तुम्हाला सांगते असं म्हणलं होतं. गोष्ट अशी आहे की 6 महिन्यांच्या कठोर तपश्चर्यानंतर बलदेव मुनी आहारचर्येसाठी कंचनपूर नगराजवळ निघाले. तेव्हा काही महिला पाणी भरण्यासाठी जात होत्या. मुनींचे सुंदर रूप बघण्यात त्या इतके मग्न झाले की त्यांनी पाणी भरण्यासाठी बादली किंवा मटक्याऐवजी आपल्या लहान मुलांनाच घेऊन निघाल्या. ते मोहक रूप बघण्याच्या नादात त्या लहान मुलांना दोरी बांधून विहिरीत सोडू लागल्या. हे दृश्य भगवान बलदेवांना दिसले. त्यांनाही समजले आणि त्यांच्या मनात विचार आला की असे हे मुख चेहरा का दाखवू ज्यामुळे एवढी हिंसा होईल. तेव्हापासून भगवान बलभद्रांनी गावाकडे पाठ केली आणि या पहाडाकडे त्यांचे मुख केले. आजही त्यांच्या पाठीचेच दर्शन होते. तर अशी आहे ही कथा. मांगीगिरीचे दर्शन घेऊन आता थोडंसं खाली उतरलं की हा सरळ रस्ता आहे आणि भरपूर वेळाने असा सरळ रस्ता दिसल्यामुळे या मॅडम पळायला लागल्या. याआधी पण मी म्हटलं होतं की देवाचं दर्शन घेण्यासाठी आता किती सुखसुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. हेच आधीच्या काळामध्ये काय व्हायचं, आजीने मला सांगितलं की पहिल्यांदा मांगीगिरी पूर्ण चढावं लागायचं, पूर्ण उतरावं लागायचं आणि पुन्हा तुंगीवर आपल्याला चढून पुन्हा उतरावं लागायचं. आपण आता आपल्या पुढच्या टप्प्याजवळ आलेलो आहेत, जे की आहे तुंगीगिरी. थोड्याशा खड्या पायऱ्या आहेत ह्या. थोडं थांबतच आम्ही वर चढलो. तुम्हाला माहिती का हे जे मांगी तुंगीवर बांधलेलं काम आहे त्याला काय म्हणतात? ग्रेट वॉल ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्र काय इंडिया म्हणलं तरी चालेल. इतकं मस्त आणि सुरेख बांधकाम केलेलं आहे ना. जसं की मी म्हणलं, तुंगी हे समुद्र सपाटीपासून 4366 फूट उंचीवर आहे. चला तुंगीवरील गुफा, मंदिरे, तिथल्या प्रतिमा, चरण पादुका यांचं दर्शन करूयात. ह्या गुहा मंदिरे बघत बघतच एक प्रदक्षिणा पूर्ण होते. तुंगीची प्रदक्षिणा करत असताना रस्ता जरा छोटा आहे आणि इथे वानराचं प्रमाण जरा जास्त दिसलं, त्यामुळे थोडंसं सावध राहा. तुम्हाला दिसेल इथे एक श्रीरामांची पण गुहा आहे आणि 24 तीर्थंकरांमधील जे 8वे तीर्थंकर आहेत भगवान चंद्रप्रभू यांची एक गुफा आहे. नेमका आम्ही पोहोचायच्या आधीच अभिषेक झाला होता. तिथे आम्हाला पंडितजी भेटले, त्यांच्याकडून पण थोडीशी माहिती घेतली. ते म्हणाले की एक दिवस अभिषेक तुंगीगिरीवर केला जातो आणि एक दिवस मांगीगिरीवर केला जातो. असा एक दिवसाड अभिषेक केला जातो. दोन्हीही कडांवर अनेक मूर्ती कोरलेल्या आहेत. यक्ष, यक्षिणी आणि इंद्र यांच्या देखील सुंदर मूर्त्या आहेत. असे म्हटले जाते की मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्र, पवनपुत्र हनुमान, श्री सुग्रीव व जैन मुनींना, भगवानांना येथेच मोक्ष प्राप्त झाला. निर्वाण कांडातून असे कळते की राम, हनुमान, सुग्रीव, सुधील, गव्य, गावाख्य, नील, महानील आणि 99 कोटी भिक्षूंनी मांगीतुंगी येथून मोक्ष प्राप्त केला. मांगीगिरी आणि तुंगीगिरी या दोन्ही पहाडांवर दर्शन झालं होतं. आता वेळ आली होती ती खाली उतरण्याची. तुम्ही जर नाशिकवरून किंवा गजपंथावरून येणार असाल तर 125 किलोमीटर अंतरावर मांगीतुंगी आहे. मनमाडपासून साधारण 69 ते 70 किलोमीटर जवळ आहे. आणि तुम्ही जर रेल्वे किंवा विमानतळावर येणार असाल तर नाशिक हे जवळचे रेल्वे स्थानक आणि विमानतळ आहे. आता आपण चाललो होतो आपल्या शेवटच्या टप्प्याकडे. मागे वळून बघितलं, समोर बघितलं, हे जे मांगीतुंगीचे पहाड आहे ते चढलोयत आपण, खरंच वाटत नव्हतं. विशेष म्हणजे ओजस्वीने हा मांगीतुंगीचा पहाड चढला आणि तेवढ्याच उत्साहात आता ती उतरत होती, याचंच खूप कौतुक होतं. जाता जाता हे डोलीवाले पण दिसले. थोडंसं खाली आलो की हे सरबत विकणारे काका दिसले. आहा, त्यांना बघून इतकं बरं वाटलं ना. थोडंसं थांबलो, सरबताचा आस्वाद घेतला आणि पुढच्या टप्प्यासाठी तयार झालो. पहाटे लवकर गेल्यामुळे पहाडावर लवकर चढलो आणि उन्हवर चढायच्या वेळेला आम्ही खाली ऑलमोस्ट येतच होतो.
आता आम्ही पोहोचत होतो 108 फूट उंच जी भगवान वृषभदेवांची मूर्ती आहे तिकडे परत. आता लिफ्ट आणि पायरी दोन्ही पण ऑप्शन जाण्याचे चालू झाले होते. आम्ही लिफ्टचा ऑप्शन प्रेफर केला आणि 5व्या मजल्यावर लिफ्टनी पोहोचलो. भगवान वृषभनाथ हे जैन धर्मातील पहिले तीर्थंकर मानले जातात. गणिनी प्रमुख आर्यिका श्री ज्ञानमती माताजी यांनी 108 फूट उंच भगवान ऋषभदेव यांची मूर्ती बांधण्याचा एक महाकाव्य प्रकल्प सुरू केला होता. ही मूर्ती एकाच पाषाणामध्ये कोरलेली आहे. 2016 मध्ये या मूर्तीचं काम पूर्णत्वास आलं होतं. अगदीच छान दर्शन झालं. तिथे जी ट्रस्ट आहे तिथल्या मंडळींशी बोलणं झालं, थोडीफार माहिती मिळाली आणि आम्ही परत खाली निघालो. बरं, कोणाला तहान वगैरे लागली असेल तर इथं पाण्याचा फिल्टर देखील ठेवलेला आहे. जाताना बरंच ऊन वाढलं होतं, त्यामुळे आम्ही ठरवलं की खालून जीपनीच पायथ्याशी जायचं. या जीपमधून फक्त आपण पायथ्याशीच जाऊ शकतो, प्रत्येकी 100 रुपये. हा रस्ता थोडासा कच्चा आहे, पण 10 ते 15 मिनिटात आपण खाली पायथ्याशी पोचतो. फक्त ओजस्वीमुळेच आणि खूप ऊन वाढल्यामुळे आम्ही जीपनी खाली जायचं ठरवलं होतं. पहाटे आपण ज्या जीपचं तिकीट काढलं होतं, जे 20 रुपये होतं, धर्मशाळा ते पायथ्यापाशी, त्या काकांना फोन केला आणि ते आपल्याला घ्यायला आले. साधारण 12च्या सुमारास आम्ही धर्मशाळेमध्ये पोचलो होतो. तुम्हाला हा व्लॉग आवडला का ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. इथे आल्यावर कुठे राहायचं, जेवणाची व्यवस्था काय आहे, मांगीतुंगीवर चढायला किती वेळ लागतो, खाली उतरायला किती वेळ लागतो, तिथली माहिती सगळं डिटेलमध्ये दिलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि पुढे मी आता धर्मशाळा, जेवण, तिथले रूम्स वगैरे सगळं दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. धर्मशाळेमध्ये चांगल्या खोल्या आहेत, मोठे 2 हॉल आहेत, मेज, बेड, भांडीसुद्धा त्यांची पण सोय आहे पाहिजे असेल तर. हे बघा, मस्त रूम आहे, अगदी क्लीन आणि प्रशस्त. हे आहे प्रसादालय, जिथे सकाळी 11 ते 2पर्यंत जेवण अवेलेबल असतं आणि संध्याकाळी वेळोपर्यंत. अगदी छान आणि स्वस्त. धर्मशाळेच्या आवारातच चहा कॉफीची देखील व्यवस्था आहे आणि इथेच 3 मंदिरं आहेत, 2 पार्श्वनाथ भगवान आणि 1 आदिनाथ भगवान. हे जे आहे ते सहस्त्रकूट कमळ मंदिर आहे आणि या मंदिरात 1008 मूर्ती आहेत. भगवान पार्श्वनाथांची जी मुख्य मूर्ती बसवलेली आहे मंदिरामध्ये, ती साधारण 3.5 ते 4 फुटाची आहे आणि 1915 मध्ये ती स्थापन केली होती. इथे समोशरण मंदिर आहे. या मंदिरात 12 मूर्ती दगडात बनवलेल्या आहेत आणि 33 मूर्ती धातूत बनवलेल्या आहेत. भगवान आदिनाथ मंदिरमध्ये मुख्य मूर्ती जी आदिनाथांची आहे ती 2.5 फुटाची आहे. निघायच्या आधी पुन्हा एकदा सगळ्या मंदिरामध्ये दर्शन घेतलं आणि आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला. पुढचा प्रवास कुठे आहे, काय काय केलं, कोणती मजा केली, सगळा डिटेल व्हिडिओ हवा असेल तर ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा. भरपूर लाईक्स आले तर मला पुढचा व्हिडिओ करायला एक प्रोत्साहन मिळतं. ह्या ट्रिपचा पहिल्या भागाचा व्हिडिओ आपण ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तो जर चेक केला नसेल तर नक्की जाऊन बघा. आणि असेच तुम्हाला जर डिटेल व्हिडिओ प्रवासाचे किंवा आमच्या गमतीचे आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका आणि यूट्यूबवर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जेव्हा जेव्हा नवीन असेच व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. आणि इंस्टाग्रामवर पण फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.